आज एकूण 2 अर्धशतकं आम्ही एन्जॉय केली. कालच्या दिवसात 5 अर्धशतकं आम्ही एन्जॉय केली होती. चला मॅच ऑन करा फास्ट प्लीज. क्षेत्रक्षण लावून घ्या प्लीज प्लीज. बघा आजचं वेळापत्रक काही झालं तरी आम्हाला पूर्ण करायचं आहे अशी सूचना आम्ही करतोय. त्यामुळे तुम्हाला देखील तो त्रास पुढच्या स्टेजमध्ये सहन करावा लागेल. म्हणून आम्ही आत्तापासून तुम्हाला तयारीच ठेवतोय की तुम्ही जर घाई केली तर पुढचं वेळापत्रक देखील योग्य त्या वेळेत आम्हाला पूर्ण करता येईल. 2 मेडल्स मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र पाटील आणि केतन मुकादम. यावेळेस क्रमामध्ये बदल केला आहे. केतन मुकादमला 3ऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं पहिल्या सामन्यामध्ये, पण केतन मुकादम सुद्धा एक महत्त्वपूर्ण फलंदाज राहिला आहे बेहळे संघासाठी आणि गेल्या सामन्यामध्ये त्याला एकही बॉल फेस करता आला नाही आहे. विजेंद्रसाठी त्याने स्वतःच्या विकेटचं सॅक्रिफाईस केलं आहे आणि आता मात्र पाहूया तो वचपा या सामन्यामध्ये केतन मुकादम काढेल का. त्या विपरीत सोमनाथ गायकर जो आजच्या दिवसातला इकॉनॉमिकल बॉलर ठरला आहे दीपकदादा प्रतिष्ठान वाकळाणी या संघासाठी, तर त्यावर विश्वास ठेवला गेला. या अगोदर जीतने सुरुवात केली होती पहिल्या सामन्यामध्ये आणि आता गोलंदाजीच्या माध्यमातून सोमनाथ गायकर सुरुवात करतोय. तर प्रत्येक संघ ओळखून तुम्हाला तुमच्या रणनीतीमध्ये बदल करायचा असतो आणि दोन्ही संघांनी ते बदल फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये केलेले आहे. पाहूया कुठल्या संघाचा बदल त्यांच्या संघाच्या फायद्याचा ठरतोय. ऑल द बेस्ट टीम वाकळण, ऑल द बेस्ट टीम वेळले. पहिला बॉल बॉलिंग मार्कवर सोमनाथ गायकर, स्ट्राईकवर विजेंद्र पाटील लेफ्ट हँडेड बॅटर. राऊंड विकेट, लोअर फुल टॉस, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, ड्राईव्ह केलंय बॉलला, पाठवलंय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी थोडासा फंबल झालाय आणि लगेचच त्या ठिकाणी एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यात येत आहे. दोन्ही संघांना अंदाज आहे या मैदानाचा. दोन्ही संघाने एक एक विजय मिळवलेला आहे. त्याचमुळे आता समाधान होणार नाहीये, समाधान होणार नाही. त्याचमुळे जिंकायचंय 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 हाच आविर्भाव दोन्ही संघांमध्ये असणार आहे. पाहूया जिंकतोय नक्की कोण. ऑन साइडला हुक करताना एरियल रूट जरूर दिलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि झटपट गडी बाद होतोय. सकाळी अर्धशतक आणि आता फक्त 2 फलंदाज. विजेंद्र बॅक टू पॅव्हिलियन. बघा हेच असते क्रिकेटचं वेगळेपण. काहीच परमनंट नाहीये, सगळं काही तात्पुरतं आहे. आणि सकाळी ज्या फलंदाजाने विश्वास सार्थ ठरवला होता विजेंद्र पाटील, तो 2 धावा करून बाद झालेला आहे आणि आता थोडंसं टेन्शनमध्ये असेल श्रीशा कुशाल स्पोर्ट्स वेहेळे हा संघ. पण क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे, त्याचमुळे कुणा एका खेळाडूवर अवलंबून राहून चालत नाही. प्रत्येक खेळाडूंवर तुम्हाला तो विश्वास ठेवावा लागतो. मान्य करतो की कधी कधी वेळ तुमची साथ देत नाही, पण वेळेला आपलंसं करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय निलेश इन होतोय. निलेश जरा घाई करा प्लीज, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि क्षेत्ररक्षण देखील लावून घ्या दीपकदादा प्रतिष्ठान वाकळण. वी नो की तुम्हाला चेअर करण्याचा मौका मिळतोय, कारण सकाळचा अर्धशतकवीर तुम्ही झटपट बाद केला आहे आणि तो पॉझिटिव्ह अप्रोच या ठिकाणी सोमनाथ गायकरचा मुख्यत्वे पाहायला मिळाला. आणि मी बदलाचा मुद्दा या अगोदर काढला होता आणि बदलाचा फायदा होतोय तो म्हणजेच दीपकदादा प्रतिष्ठान वाकळणे या संघाला. सोमनाथने महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटील 3ऱ्या क्रमांकावर जातोय. सोमनाथ गायकर बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. फोर्स केलाय बॉलला, ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करताना बॉलला फेकून दिलाय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमा पार. आणि आता धुवाधार फलंदाजी करण्यासाठी आहे आम्ही तयार असंच सांगितलं जाते श्रीशा कुशाल स्पोर्ट्स वेळे या संघाकडून. 6 धावांची वाढ, धावसंख्या 8 झालेली आहे. लेफ्ट हँडेड बॉलर्स बॅटरसाठी राईट हँडेड बॅटरला इंट्रोड्यूस केलं जरूर होतं आणि त्याचा फायदा झालाय. पण त्यानंतर मात्र राईट हँडेड बॅटर समोर येताना मात्र थोडीशी उचलमागणी झाली आहे सोमनाथ गायकरची. षटकार, त्यानंतर हा व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या झाली आहे 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट टीम श्रीशा कुशल स्पोर्ट्स वेहेळे. बॉल फेकून झाला आतापर्यंत या षटकातले 3. फुल टॉस बॉल आहे, ऑन साइडला टर्न करताना बॉलला पाठवले फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार, मिळतील 4 चौकार. क्या बात आहे. पूर्णपणे आता रोलच चेंज झालेला आहे. जसं विकेट डाऊन झालं विजेंद्र पाटीलचं वाटलं होतं का थोडा काळ थांबेल,
तो म्हणजेच वेहळे हा संघ पण काय थांबण्याचं नाव नाही घेणार, कारण 24 बॉलचं क्रिकेट आहे आणि 24 बॉलचं क्रिकेट खेळायचं असताना प्रत्येक बॉलवर तुम्हाला काही ना काही स्वतःचं प्रदर्शन करावं लागेल. आणि या ठिकाणी विजेंद्र पाटील बाद झाल्यानंतर निलेश पाटीलच्या वतीनं 2 बॉलमध्ये 10 धावा वसूल केलेल्या आहे. सोमनाथ गायकरच्या विरोधात धावसंख्या पोहोचली आहे 1 गडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टीम श्रीशा कुशल स्पोर्ट्स वेहळे. सोमनाथ गायकर ओव्हर द विकेटनं स्ट्राईकवर बॅटर असणार आहे निलेश पाटील. अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह करण्याचा प्रयास, बॉल जाईल लॉंग ऑफला. जीत बॉलवर येत आहेत, कलेक्ट करतायत. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही कारण जीतकडे तो अनुभव आहे योग्य त्या एंडला थ्रो देण्याचा आणि त्याचमुळे मात्र कुठलाच प्रयत्न केला गेला नाही धाव घेण्याचा. मी ते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टीम क्रिशा कुशल स्पोर्ट्स वेहळे. दोन्ही संघांकडून इक्वल परफॉर्मन्स पाहायला मिळालेला आहे कारण विकेट सुद्धा मिळालं सोमनाथला, पण 2 मोठे स्ट्रोक देखील आलेले आहेत निलेशच्या वतीनं. सोमनाथ गायकर ओव्हर द विकेट. यावेळेस केतन मुकादम वंदे मेहदम बॉलला उडवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकाचा शेवट दमदार 6 धावा. तोडफोड या ठिकाणी फलंदाजीसाठी तो ओळखला जातो आणि 1 बॉल आणि 6 धावांवर तो खेळतोय. निलेश पाटील खेळतोय 3 बॉलमध्ये 11 या धावसंख्येवर. जास्त वेळ घेऊ नका, नवीन बॉलर लगेच इंट्रोड्यूस करायचंय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या जाते 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजेच विजेंद्र पाटील याचा विकेट जरी डाऊन झाला तरी देखील थांबण्याचं नाव घेत नाहीये श्रीशा कुशल स्पोर्ट्स वेहळे. दीपकदादा प्रतिष्ठान या संघाकडून आता कुठला बॉलर यूज केला जाईल त्यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. समोर तर जीत भोईर दिसत आणि जीत भोईरने ती जबाबदारी स्वीकारली. एक्सपिरियन्स कंपेनर जीत भोईर. आणि पाहूया या ठिकाणी कसा पद्धतीने प्रतिकार केला जातोय जीत भोईर करून, कारण सोमनाथ गायकर जो सर्वात भरवशाचा गोलंदाज ठरला होता आज दिवसभरातला, त्या विरोधात मात्र तगडे संघर्षमय फटके आपल्याला पाहायला मिळालेत. ते म्हणजेच निलेश आणि केतन मुकादमचे. जीत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. गती परिवर्तन केलं होतं जरूर. बॉल तर यष्टीदर्शकाला बीट करून मागे गेलाय आणि ही असेल या असतील वाईड बॉलच्या 2 धावा. 2 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या पोचेल ती म्हणजेच 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. जीत भोईर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय कारण आपण पाहिलं तर राईट हँडेड बॅटर आहे. राऊंड विकेट येत आहेत आणि राऊंड विकेट येताना ते लेग स्टंप सोडून जाणारे पिचिंग असणारे हे बॉल हाताळत आहेत आणि तेच कुठेतरी भुर्दंड बसतोय दीपक दादा प्रतिष्ठान वाकड्यांना. वाईट बॉलच्या या नाही आहे, फक्त 1 धाव. येस, तर बॉल काउंट असेल फक्त 1च धाव पण धाव जोडणार आहोत. 21 झालेत. 21 धावा. चांगला बॉल बॅट अँड पॅड मधला इनसाइड आउट लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. स्वतः गोलंदाज बॉलवर पोहोचेल पण थोडा काळ बॉल हवेत राहिल्यानंतर थोडंसं वळण घेतोय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 3ऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केतनचा नकार येतोय निलेश कडून. 2 धावा वाढतील. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. एक धाव महत्वाची आहे, एक बॉल महत्वाचा आहे आणि त्याचमुळे प्रत्येक वेळी मात्र काहीतरी वेगळे पण पाहायला मिळते कारण प्रत्येक संघ हा वेगवेगळ्या फलंदाजांनी भरलेला आहे. प्रत्येक संघामध्ये वेगवेगळ्या दर्जाचे गोलंदाज आहे पण ते यूज कधी करायचे आहेत ही दूरदृष्टी तुमच्या कॅप्टनकडे असायला हवी. आता जीत भोईरला वापरण्यात आलेल्या जीतने आतापर्यंत कुठेतरी अडवलंय, थांबवलंय. ते म्हणजे श्रीशा कुशल स्पोर्ट्स वेहेलला किती वेळापर्यंत अडवतोय पाहूया. कारण निलेश पाटील थोडा काळ थांबलाय, केतन मुकादम थोडा काळ थांबलेला आहे आणि आतापर्यंत या षटकावर खूप चांगल्या पद्धतीने अडवणूक केलेली आहे श्रीशा कुशल स्पोर्ट्स वेगळे या संघाचे जीत भोईरने. म्हणजे अनुभव कामी येतो. अनुभवी खेळाडू तुमच्या संघामध्ये असणं काळाची गरज आहे आणि ते गांभीर्य ओळखून आता जीत भोईरला वापरण्यात आलं होतं. यावेळेस पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल, बॉटम हँडचा वापर. बॉल करते हवाई सफर, बॉल जाईल लॉंग सीमारेषा पार. दमदार षटकार. धावसंख्या 29 झाले. केतन मुकादम शरीर अशी सडपातळ असली तरी काय झालं, माझ्याकडे तो क्लास आहे, माझ्याकडे तो दमतंग आहे, माझ्याकडे ती गुणवत्ता आहे आणि गुणवत्तेचा अचूक वापर या ठिकाणी करताना आपण पाहिलेला आहे. 6 धावांच्या वाढ धावसंख्या 29 झाले. जीत राऊंड विकेट. स्लॉक करायचं होतं, गतीमध्ये हलकसं परिवर्तन केलं. थोडासा आकुटप्प्याचा बॉल
फ्रंट फूटला पुढे घेऊन पायांची स्ट्राईड मोठी करून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता मिड विकेट एरियामध्ये. प्रयत्न फसतोय, बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल. यावेळेस कनेक्शन झालंय पण तितकंसं प्रॉमिसिंग नाहीये. बॉल जाईल मिड ऑन मधून मागे, शतक पुढे येईपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. धोक्याची घंटा वाजली होती. निलेश पाटीलची धोक्याची घंटा जरूर वाजली होती पण 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची वाढ धावसंख्या पोचते ती म्हणजेच 31 या आकड्यावर. धावांना मात्र रोख लावला जात नाही. धावा मात्र पाण्यासारख्या वाहायला जातात मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग केतन आणि निलेशची. जीतला अजूनपर्यंत सफलता मिळाली नाही. पुन्हा एकदा बॅटम हँडचा वापर, खूप चांगला स्ट्रॉंग बॉटम हँड. बॉल उडवलाय काउकोने सीमारेषेच्या बाहेर. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह षटकार. काय बॅट स्विंग आहे, प्रॉपर बॅट स्विंग विथ एक्झिक्युशन देखील तितकंच चांगलं. टायमिंगचा बेमिसाल वापर केला जातोय. हे सर्व तुम्ही सरावापासूनच शिकू शकता आणि केतनच्या माध्यमातून नेहमीच चांगलं क्रिकेट वेहळे संघासाठी खेळलं गेलेलं आहे. आणि आता मात्र षटकारांच्या माध्यमातूनच मात्र धावांचा रतीब घातला जातोय. धावसंख्या झालेली आहे 37 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिशा कुशल स्पोर्ट्स वेहळे या संघाची धावसंख्या 37 झाले. 1 गडी बाद. एका चांगल्या पोझिशनमध्ये आता हा संघ पोहोचलेला आहे. म्हणतात ना की जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय. पण आता संघर्ष या ठिकाणी दीपक दादा प्रतिष्ठान संघ करते आहे पण मात्र हे सुद्धा डावलून चालणार नाही. कारण जसा ओमकार शेट्टी यांनी उल्लेख केला की चेंज द गेम वडवली बी या संघाने 5 षटकांमध्ये 90 देखील ओलांडली आहे चेस करताना. म्हणजे या मैदानावर धावसंख्या कितीही असू द्या ती मोठी नाही आहे ती छोटी नाही आहे. तुमच्याकडे जिंकण्याची जिद्द पाहिजे, तुमची मानसिकता सकारात्मक पाहिजे. कितीही धावसंख्या येऊ द्या तुमच्या समोर, तुम्ही जिंकू शकता. नवीन बॉलर उदेश पाटील. बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून तो सज्ज होतोय. स्ट्राईकवर राईट हँडेड बॅटर तुम्ही पाहू शकताय निलेश पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉल जातोय फलंदाजाच्या आवाकाच्या बाहेरून. वाईड बॉलची मिळते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 38 वर. 19च्या धावगतीने खेळत आहे शिशा कुशल स्पोर्ट्स वेहेळला संघ. आता दिशा बदलून गोलंदाजी करेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट उदेश पाटील आणि स्ट्राईकवर असेल बॅटर निलेश पाटील. आणि ते कुठेतरी पुनरावृत्ती पाहायला मिळाल्या, फक्त दिशा बदलली आहे पण त्या ठिकाणी बॉलिंगचा जो झोन आहे तो कुठेतरी बदलला नाही आहे. या असतील 2 धावा वाईडच्या. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या 40 वर पोहोचते. काहीतरी चुकीचं घडत चाललेलं आहे वाकळलेल्या संघासाठी. कारण बदल जरूर केला होता पण बदल करताना मात्र तो बदलच पथ्यावर पडलेला आहे. आणि यावेळेस ऑनसाईडला पूल करताना हा षटकार आहे. 6 धावा तर मिळतीलच. पण आता एक बक्षीस आलेलं आहे उदेश पाटील यांच्यासाठी. स्वर्गीय मंगेश पाटील प्रतिष्ठान यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी उदेश पाटीलसाठी 3,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. उदेश पाटीलसाठी आता ती बक्षिसाची रक्कम महत्त्वाची नाही आहे पण ती विकेट हॅट्रिक खूप जास्त महत्त्वाची असणार आहे. कारण या 2 फलंदाजांनी मात्र आपले पाय रोवलेत खेळपट्टीवर. धावसंख्या 46 झाले. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय बॉलला. पुन्हा एकदा बॉटम एंडचा चांगला वापर. बॉलला लॉंग ऑन रिजनमध्ये खेळलाय. जिचा थ्रो चांगला आहे तो पण पोहोचेल केतन मुकादम. केतन मात्र यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहत आहोत. लीड करतोय पण मात्र गोलंदाज मात्र तशी तयारी दर्शवत नाहीये. धावसंख्या झाली 48 धावा. पुढचा सामना असणार आहे भूमी 11 मांडा वर्सेस वडवली ब. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने तयार राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चांगला बॉल, सरप्राइझिंग डिलिव्हरी आणि शरीरावर जाऊन बॉल आदळतोय. पायचीची केली गेली अपील उचलले पंचांच्या माध्यमातून आणि केतन मुकादम होतोय. पायचीचा शिकार. विकेट डाऊन. फलंदाज बाद. बॉल अनपेक्षित खाली राहिलाय. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. खूप कमी वेळा हे तुम्हाला पाहायला मिळतं पण मात्र केतन मुकादम देखील त्यात तयारीत नव्हता. ती उंची त्याने मात्र ओळखली नाही आणि प्रयत्न चांगला होता स्ट्रोक खेळण्याचा. चूक काहीच नव्हती स्ट्रोकमध्ये पण मात्र पिचने कुठेतरी साथ दिली नाही आहे केतन मुकादमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष पाटील मैदानाच्या आतमध्ये नव्हते. केतन मुकादमसाठी टाळ झाला पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. 8 बॉल्समध्ये त्याने 30 धावा बनवल्यात. एका चांगल्या स्ट्राईक रेटने त्याने धावा बनवल्यात. पण उदेश पाटीलचं कौतुक असायला हवं. सर्वात महत्त्वाचं काय होतं तर भागीदारी मोडीत काढणं आणि भागीदारी मोडीत काढण्याचं काम उदेश पाटीलने केलेलं आहे. आतापर्यंत उदेशने हाताळलेले आहेत 3 बॉल आणि आता धावसंख्या आहे सांघिक शिशाकुशा स्पोर्ट्स वेहळेची
48 धावा, 48 रन्स. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आता नवीन फलंदाज मनीष पटेल, बॉलिंग ट्रॅकवर उदेश ओव्हर द विकेट. जबरदस्त पेस, चांगला पेस. आउटसाइड द ऑफ स्टंपला पिचिंग लेंथ बॉल. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत केतनकडून कुठलीच चूक होत नाहीये. डॉट बॉल, एक एक डॉट बॉल हा सोन्याच्या किमतीसारखा आहे. दीपक दादा प्रतिष्ठान वाकळण या संघासाठी धावसंख्या झाले 48, 48. 4 बॉल फेकून झाले, 2 बॉलचा काही शिल्लक आहे. उदेश बॉलला आपटी देण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. या गोलंदाजाला बीट करू, बॉल मागे जातोय. कॉल देताना काहीतरी चुकामुक झाले, पण शेवटच्या क्षणाला मात्र दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या आपल्या पॉपिंग रेसमध्ये थांबतात. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 49 या आकड्यावर. 49 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम श्रीशा कुशाल स्पोर्ट्स वेहेळे. उदेश चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल ठरलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा शरीर वाचवून खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॉल जाईल मिड विकेट आणि काऊ कॉर्नर एरियामध्ये. क्षेत्ररक्षक टी मधून पुढे येईपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. 3 षटकांचा खेळ संपतो. 3 षटकां समाप्तीनंतर श्रीशा कुशाल स्पोर्ट्स वेहेळे संघाची धावसंख्या 50, 50 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. टीम श्रीशा कुशाल स्पोर्ट्स वेहेळे. चला टॉससाठी आपण आमंत्रण देऊया भूमी 11 मांडा आणि चेंज द गेम वडवली ब या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं. आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चांगली धावगती, 16च्याहून जास्त धावगतीने खेळत आहे श्रीशा कुशाल स्पोर्ट्स वेळे, तो देखील दीपक दादा प्रतिष्ठान वाकळण या संघाच्या विरोधात. म्हणजेच कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग खेळावं लागते, तरच मात्र तुमचा विजय तुम्ही सुनिश्चित करू शकाल. आणि तो आत्मविश्वास आतापर्यंत श्रीशा कुशाल वेहेळेच्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विजेंद्र पाटीलला झटपट बाद केलं होतं. वाटलं होतं की कुठेतरी धावांचा पाऊस कमी पडेल, पण त्यानंतर मात्र केतन थांबला नाही आणि केतनच्या मागोमाग निलेश सुद्धा थांबला नाहीये. आणि आता निलेश खेळपट्टीवर आहे. मनीषच्या वतीने अजूनही तो प्रॉमिसिंग स्ट्रोक आला नाहीये. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. नवीन बॉलर बिपिन पाटील. केतन मात्र का गोलंदाजी करत नाही, तुमच्या आमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे, पण थोडीशी दुखापत केतनला आहे, त्यामुळे थोडासा तो रबर बॉल क्रिकेटला तो थांबतोय. कारण महत्त्वाचं आहे, पूर्ण सीझन खेळायचं आहे आणि दुखापत जास्त गंभीर होऊ नये त्यासाठी कधी थांबलेलंच योग्य. आणि तो म्हणून थांबतोय, पण खूप चांगल्या पद्धतीने लीड करतोय पूर्ण संघाला. बिपिन पाटील बॉलिंग मार्कवर तयार होतोय. स्ट्राईकवर असेल बॅटर. ऑन साईडला पुन्हा एकदा आडव्या बटनने खेळण्याचा प्रयास. बॉल जाईल लॉंगॉनला. जीत तर फार चपळ आहे आणि तो देखील तितकाच लाजवाब. जीतचं कौतुक करावं तितकं कमी आणि आता मात्र फलंदाज होईल बाद. निलेशला परतावं लागेल की काय? पंचांचा ऑफिशियल इशारा येतो. येस, डेफिनेटली निलेश होतोय बाद. धाव घेण्याची गरज होती का नव्हती तो नंतरचा पार्ट आहे, पण मात्र स्ट्राईक अटॅकिंग बॅटरला हवे, त्याचमुळे तो प्रयत्न वारंवार केला जातो अशा टेनिस बॉलच्या फॉर्मॅटमध्ये. पण कधी कधी तीच गोष्ट पथ्यावर पडते, कारण आपण पाहिलं तर समोरचा जो संघ आहे जीत हा अनुभवाने परिपूर्ण आहे आणि त्याने थोडा वेळ घेतला आणि ज्या फलंदाजाला बाद करायचं होतं त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे. बसतोय हा तिसरा धक्का टीम श्रीशा कुशल स्पोर्ट्स वेळेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. साजन पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर पोहोचत आहे. धावसंख्या 3 गडी बाद 51. चला भूमी 11 मांडा आणि चेंज द गेम वडवली ब दोन्ही टीमच्या कॅप्टन भूमी 11 मांडाचे कॅप्टन रेडी आहेत. तर चेंज द गेम वडवली ब संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉसच्या प्रक्रियेसाठी यायचं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला टॉस बॉक्समध्ये बिपिन पाटील. चांगली उसळी मिळाली त्या ठिकाणी. परफ्यूम डिलिव्हरी ऑन दी टो येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण तितकासा आवाक्यात घेता आला नाही आहे. जातोय हा डॉट बॉल. चांगला कमबॅक बिपिन पाटीलच्या वतीनं दीपक दादा प्रतिष्ठान वाकळण संघाला मिळतोय आणि सातत्याने जर अशी गोलंदाजी राहिली तर कुठेतरी धावांना रोख लावता येईल. स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक 1 बाउन्स बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत मिळते एक धाव. थ्रो थोडासा आवाक्याच्या बाहेर होता तरी देखील व्यवस्थित बिपिनने तो कव्हर केलाय. मिळते ती एक धाव. एका धावीची वाढ धावसंख्या पोहोचते 52 या आकड्यावर. जबरदस्त कमबॅक आहे. पहिल्या 2 षटकांवर पाहिलं तर एकूण 38 धावा आपण पाहिल्या होत्या, 37 धावा पाहिल्या होत्या, पण त्यानंतर मात्र कुठेतरी धावांना रोख लावण्यामध्ये उदेश पाटीलला मिळते यश आणि त्या मागोमाग बिपिन पाटीलला सुद्धा. खाली राहिला बॉल, खाली राहिलाय. गुडलेनला पिच केल्यानंतर बॉल खाली राहतोय आणि त्याचमुळे त्या उंचीला न मोजता खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा प्रयत्न तो फसतोय साजनचा. आणि आता शेवटच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहेत. फक्त शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने अडवणूक झाली फलंदाजांची.
ऑकवर्ड स्ट्रोक आहे, पण मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल आणि पुन्हा एकदा अजून एक सफलता, सांघिक सफलता मिळते दीपक दादा प्रतिष्ठान वाकळणी या संघाला. आणि खूप चांगली बॉलिंग उदेश पाटीलच्या मागोमाग बिपिन पाटील यांची. बघितलं तर 2 अनुभवी गोलंदाजाला सपाटून मार बसलेला आहे, पण उदेश पाटील आणि मोक्याच्या क्षणाला येऊन एक चांगलं षटक हाताळलं. त्या मागोमाग बिपिन पाटीलने सुद्धा मोक्याच्या क्षणाला स्लॉग ओव्हरची चांगली जबाबदारी स्वीकारली. बॉल फेकून झाला त्याच्यापर्यंत या षटकातले एकूण 5 शेवटचा बॉल असेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय भावेश थळे. भावेश थळेकडे एक ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. भावेश थळे देखील एक्सपिरियन्स असे अष्टपैलू खेळाडू आहेत शिक्षा कुशाल स्पोर्ट्स वेहळे या संघाचे. आणि जर शेवटच्या बॉलवर मोठा स्ट्रोक आला तर ती एक पॉझिटिव्हिटी नक्कीच मिळणार आहे वेहळे संघाला. पण खूप चांगली कामगिरी अगोदर पाहिली बिपिन पाटीलची 5 बॉल्समध्ये राहिलेली आहे. त्याचमुळे जरी मोठा स्ट्रोक आला तरी देखील नाराज नसेल बिपिन पाटील, कारण त्याने त्याची जबाबदारी चोख अदा केली आहे या शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल. चला आपण वडवली बी, आपण कॅप्टन लगेच पाठवून द्या टॉससाठी. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. बिपिन ओव्हर द विकेट. यावेळेस काही काळ थांबले होते, उशिरे हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. हुक करायचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. बॉल जाईल फायनलला, एकदा तो पूर्ण केले, दुसरा धावायसाठी प्रयत्न नक्कीच केला जातोय, पण मात्र प्रयत्न अपुरा पडणार आहे. फक्त एकच धावफलकामध्ये ऍड केली जाईल. दुसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. काही विसर पडतोय, कारण आपण पहिला स्कोअर लेवल झाले तर आपण विकेट फॅक्टर मोजत असतो, पण या ठिकाणी मात्र विकेट्स वारंवार सॅक्रिफाईस केल्या जात आहेत शिक्षा कुशाल स्पोर्ट्स वेळे या संघाकडून. 4 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 53 धावा आणि जिंकण्यासाठी 24 बॉल्समध्ये 54 धावांची गरज असेल टीम दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला. जाऊया दुसऱ्या धावाच्या दिशेने. आणि दुसऱ्या डावामध्ये जसा तो डाव सुरू होईल मायक्रोफोनवर आपण ऐकणार आहोत वाकळ्यांचे सुपरस्टार कॉमेडिएटर मिस्टर ओमकारजी शेट्टे. पण त्या अगोदर करूया आपण टॉस. वडवली ब वर्सेस भूमी 11 मांडा. तर मिथुनदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर नाणेफेकीचा केला जाईल कौल. टीम भूमी 11 मांडा वर्सेस चेंज द गेम वडवली बी. दोन्ही कॅप्टन लक्ष सुद्धा 4 ओव्हरची मॅच आहे. नियमावली सेम आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर धावा आल्या 20, एक विकेट. सेकंड ओव्हरमध्ये देखील रन्स फारशा चांगल्या आल्या 17. त्यानंतर उद्देशच्या षटकात 13. त्यानंतर बिपिन त्याच्या षटकात धावा आपल्याला पाहायला मिळाला 3. अशी 4 षटकं या ठिकाणी झाली आहेत पूर्ण. आणि 4 षटकांच्या अखेरीस स्कोरकार्डवरती धावा 53. वडवलीनं जिंकलाय टॉस आणि निर्णय फिल्डिंग करण्याचा त्यांनी घेतलाय. ॲज अ ऑफिशियल स्कोरर सध्या आमच्यासोबत अल्पेश गायकवाड आहेत. मग ते दुपारच्या लंच ब्रेकमध्ये त्यांना अतिशय चांगली साथ दिली जाते ग्रामीणचा चीता गणेश भोईर यांच्या माध्यमातून. थँक्यू गणी. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल काही क्षणात. क्षेत्रक्षण सजवायचं. चार षटकं आणि धावा आवश्यक आहेत 54. आणि स्पर्धेमध्ये एक गोष्ट लक्षात असू द्या, काल देखील जी महत्त्वाची सूचना मी केली होती, प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी जी बाईक आहे त्यासाठी फक्त सेमीफायनलच्या सामन्यापर्यंतच्या धावा ग्राह्य धरल्या जातील. फायनल मॅचमधल्या धावा तुम्ही तुमच्या संघाच्या विजयासाठी उपयुक्त नक्कीच असतील, मग तुमच्या त्या वैयक्तिक मालिकावीरसाठी टॅली केल्या जाणार नाही आहेत. हा एक महत्त्वपूर्ण नियम आहे. दोन्ही फॉर्मॅट जर आपण पाहिले तर अगदी त्यांच्यासाठी नियमावली सारखी आहे. मग ते क्रिकेट व्यावसायिक असू दे किंवा ग्रामीण 24 टीममधलं असू दे. सलामीची जोडी केतन म्हात्रे आणि त्याच्या सोबतीनं ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं जीत भोईर, आणि बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती बॉबी भोईर. सातत्याने या दोन्ही टीम्स आता वेगवेगळे ट्रॅप मैदानावरती रचतात. मागच्या मॅचमध्ये जीतनं पहिलं टाकलं, या मॅचमध्ये सोमनाथला आणलं. मागच्या मॅचमध्ये टीम चोळेगावच्या विरुद्ध
बॉबीनं हाताळलं होतं षटक चौथं या मॅचमध्ये, त्याला दिलं पहिलं. व्हेले आणि टीम वाकन यांच्यामधल्या मॅचेस लढती नेहमीच एक रोमहर्षक आणि आनंददायी राहिलेत. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 वेळा या दोन्ही टीम्स सातत्यानं टेनिस बॉल हंगामामध्ये समोर समोर आलेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये हा दुसरा सामना असेल. आणि बाउंड्रीवरती ज्या प्रेक्षकांनी पाय ठेवलेत त्वरित बाहेर करायचे आहेत. विशाल म्हात्रे यांची सूचना. पहिलाच बॉल, फुल टॉस, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सेकंड अटेम्प्टला टीपलाय त्या ठिकाणी झेल, मात्र अंपायरचा इशारा येणं बाकी आहे. हा नो बॉल आहे. स्कोअर लेग अंपायर शशांक पाटील त्यांच्या माध्यमातनं नो बॉलचा इशारा. आणि हा बीमर आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. या स्पर्धेचा विचार आपण केला तर आज दुसरा दिवस आहे आणि भरपूर चांगला मॅचेस सातत्यानं रंगतात. कोणताही अडथळा नाही आणि या क्षणाला देखील फ्रीची संधी केतन म्हात्रेकडे चालून आली आहे. आणि विशाल म्हात्रे यांच्या माध्यमात एक महत्त्वाची सूचना आम्ही पोचवतोय. DRS कोणताही या स्पर्धेमध्ये नाही आहे आणि चेंज द गेम वडवली बाउंड्री आहे मित्रांनो. तिकडे जे काही पाठीराखे आहेत पडद्याच्या ज्या मुख्य कटआउटच्या बाजूला त्यांनी देखील तिथनं मागे व्हायचे त्वरित. आणि जे डीप बॅकवर्ड पॉईंटला नुकताच ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना बॉल अडवला तिथे पुन्हा मित्रांनो पाय तुमच्या आतमध्ये आले, कृपया करून बाहेर करा. हा देखील षटकार केतन म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. धावफलकावरती धावा. फ्रीच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर 8 धावा धावफलकावर. आणि पांडुरंग दादा संते यांचा जो कटआउट आहे तिथे जे काही प्रेक्षक आहेत त्यांना विशाल म्हात्रे हात जोडून कळकळीनं विनंती करतात की कृपया करून आपण मागे व्हा. थँक्यू. भरपूर स्टँड आहे तुमच्यासाठी आणि जर कदाचित तिथे जागा अपुरी असेल तर व्यासपीठ आहे तुमच्यासाठी. इथे देखील येऊन तुम्ही मॅचचा आनंद घेऊ शकता. 8 धावा धावफलकावर. अजून एक मोठा फटका. हा बॉल कदाचितच परत येईल इतका लांब जाऊन विसावलाय केतन म्हात्रेच्या बॅटमधनं. आडवा बॅटनं भिरकावून दिलेला मिड विकेटच्या वरतून 6 धावेसाठी लगातारचे 2 षटकार केतन म्हात्रेनं खेचलेत. रोहित शर्मा स्टँडच्या वरतून. धावफलकावरती धावा 6 पुढे सरकले. 14 लक्ष आहे या मॅचमध्ये. 4 षटकं 54 धावेचं. आणि पहिलं षटक गोलंदाज बॉबीचं थोडंसं महागडं ठरतं. वाकणचं देखील महागडं आलं होतं. शेवटची 2 षटकं कमबॅक अप्रतिम पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेन व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही आहे. जातं डीपमध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. ओव्हरथ्रो झाला आहे. बॅकअप जोपर्यंत मिळेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेत. आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 16 धावा. 16 ऑन अ बोर्ड. सोळा धावा धावफलकावर. कमी गतीनं टाकलेला बॉल बॅटची कडा मागे चालला. थर्डमॅनला फील्ड तैनात भावेश थळे. जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल सिंगल कंप्लीट. दुसरा रनचा कॉल नकार केलाय जीतनं.
पाहिलं की थोडासा वेळ लागला पहिली सिंगल कंप्लीट करताना. केतनला काहीसा धोका आहे, तो मात्र आता मुळीच पत्करला जात नाहीये आणि धावफलक पुढे सरकेल एका सिंगलच्या मदतीनं. 17 धावा. 4 षटकांची मॅच, 54चं टार्गेट फार मोठं आहे. मॅचच्या दृष्टिकोनानं खेळपट्टी क्रीडांगण आपण पाहिलं, भौगोलिक परिस्थिती, तर मोठं स्ट्रगल वकन संघाला करायचं. सध्या सुरुवात चांगली आहे. जीतच्या बॅट मधला हेलिकॉप्टर. यू जमी पर बैठ कर क्यों आसमां देखता है, अरे पंखों को खोल. जमाना सिर्फ उड़ान देखता है. हेलिकॉप्टर स्टाईल माही वे सीमा पार हेलिकॉप्टर. जीत भोईरचा दणका षटकार. 23 धावा. अंतिम बॉल. हा देखील चाललाय सीमारेषा बाहेर. पहिला माही वे आणि यानंतर वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा. 2 केतनच्या बॅटमधनं 2 जीतच्या आणि पहिलं षटक बॉबीचं महागडं. तब्बल धावा धाव फलकावरती 29. पहिल्या षटकामध्येच पूर्णपणे मॅचमध्ये इंटर झाली आहे टीम. दीपक दादा प्रतिष्ठान, जीजी स्पोर्ट्स वाकण. महेंद्र मात्र यांच्या चेहऱ्यावरती आता स्माईल आहे, कारण आता पहिल्या षटकात 29 आले. ओव्हर नंबर 2 निलेश आलाय. केतन मात्रेसाठी स्लोवर 1 होता. बॉडी लाईन नटराज स्टाईल ऑन साईडला खेळायचं होतं. सिंगल पूर्ण झाली आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलक 30. 30 धावा धावफलकावरती. अजूनही 24 करायच्यात. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी 17. रबर बॉल क्रिकेट जगतातील एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. जागृती स्पोर्ट्स प्रेझेंट डोंबिवली ब्लास्ट क्रिकेटचा धमाका. रबर बॉल विश्वातील स्विच हिटचा प्रयत्न. हे फटके आहेत ना, जीतच्या बॅटमधनं नेहमी प्रत्येकाला हवेशीर वाटतात आणि जीत देखील या फटक्यांचा मोह फार क्वचितच आवरत असतो. आज रबर बॉलमध्ये मिळाली संधी तर स्विच हिटच्या नजराना जीत भोईच्या बॅटमधनं थर्ड मानला. बॉल सीमापार रणमितील 4 आणि समीकरण अजून काही सोपं होत असताना येणारे चेंडू 16 आणि धावा आवश्यक आहेत 20. मागचा सामना देखील 3 ओव्हरमध्ये संपला होता, ज्यावेळी वाकण चेस करत होती. यावेळी देखील चित्र अगदी तसंच काही आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला जीत बोईच्या बॅटमधनं पुल अँड पॉवरफुल डिलायशियस वंडरफुल. इट्स बिगी सिक्सर. 6 धावा. पहिल्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला जीत. या मॅच मध्ये केतन आणि जीत पहिल्या विकेटसाठी भागीदारी करतायत. तब्बल 40 धावेची. जीत इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय 5 चेंडू 23 आणि केतन बॅटिंग करतोय 5 बॉल मध्ये 16. पूर्णपणे आता सामन्याचा रिझल्ट स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतोय की मॅच टर्न झाली आहे ती म्हणजेच दीपकदादा प्रतिष्ठान महेंद्र म्हात्रे पुरस्कृत जीजी स्पोर्ट्स वाकण टीमकडे. 15 बॉल 14 धावेची गरज आहे. क्रिकेट आहे, एक चांगलं षटक मॅचमध्ये इंटर होऊ शकते टीम. कमबॅक गोलंदाज निलेशचं जीत भोईच्या अगेन्स्ट हा निर्धाव चेंडू. समीकरण आता उरलंय. येणारे चेंडू 14 आणि 14 धावेची गरज. रन बॉल
हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळी देखील स्विच हिटचा प्रयत्न होता. रिटर्न क्रीजच्या मात्र बाहेर अंपायर्सनं पाहिलं, हा पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीनं धावफलक 41. पुन्हा एकदा लेस दॅन रन अ बॉल. 14 बॉल 13. जीत बोरचा फटका उंचावत नोमॅन्स लँडमध्ये पिच होईल. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि एकेरी धाव. आणि एकेरी धावेच्या मदतीनं समीकरण जर इथे पाहिलं तर अजून सोपं वाटू लागलं आहे. उर्वरित शिल्लक आहे त्या ठिकाणी चेंडू, ते म्हणजेच आपण पाहता 13 आणि 13 बॉल, धावा आवश्यक आहेत 12. बॉल तयार. एक्स्ट्रा बाउन्स, अनपेक्षित उसळी, एक सिंगल आणि त्या सोबतीनं व्हाईट बॉल, म्हणजे 2 धावा धावफलकावरती आलेत. आणि समीकरण आता उरलं आहे ते म्हणजेच आपण पाहता 13 चेंडू आणि 10 धावेची गरज. 13 चेंडू 10. जीतच्या बॅटमधनं एक सिंगल, पॉईंटच्या पण स्लॅश करायचं होतं. हा फटका आज जीतच्या बॅटमधनं मात्र बाकी आहे. पैसे येणाऱ्या काळामध्ये तो पाहायला मिळेल का? स्विच हिट आले, ऑन साईडला लॉफ्टेड फटके आले, पूल पाहायला मिळालं, हुक पाहायला मिळालं. ऋषीच्या बॅटमधनं मागच्या मॅचमधनं स्लॉक स्वीप आले. जीतचा हाली कॉप्टर पाहायला मिळाला. पैसा पॉईंटच्या वरनं षटकार चौकार या ठिकाणी येतील का? गतवर्षी याच मैदानावरती अँकल रोल प्ले केला होता, ज्यावेळी रनरअप होती टीम वाकन. किरण म्हात्रेचा मोठा वाटा होता. ज्यावेळी जीत स्ट्रगल करत होते प्रत्येक मॅचमध्ये, स्टार्ट टू एंड किरण म्हात्रेनं संघाला सावरलं होतं. आज चिकूपर्यंत बॅटिंग मात्र फारशी आली नाही आहे. बॉल तयार. प्रयत्न तेच सुरू आहेत जीतचे की आता पॉईंटच टार्गेट आहे. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीनं धावफलक पुढे सरकल्या 46. अजूनही 8 करायच्यात. अजून एक्स्ट्राच. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आता करायच्या 7. चेंडू शिल्लक आहेत 12. 12 बॉल आणि 7 धावेची गरज आहे. बॉल तयार. शफल झाले, ऑन साईडला खेचला फटका, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, धावा मिळतील 4. हा येतो चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं अगदी सामना पूर्णपणे खुला झालाय. 11 चेंडू आणि गरज आहे 3 धावेची. 11 बॉल 3. स्विच हिटचा प्रयत्न होता जीत भोईरचा. अपील हलकस झालं, डायरेक्ट हिट. किरण म्हात्रेची विकेट. केतन म्हात्रेची विकेट रनआउटच्या स्वरूपात. नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा. सज्ज राहायचं पूर्ण टीम आणि चेंज द गेम. वडवली ब न जिंकला टॉस. फोल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. दोन्ही संघांनी कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या आणि डाव्या बाजूला सज्ज राहायचं. तिथनंच तुम्हाला मैदानाच्या आत उतरायचं आणि एकाला जायचं प्लेस डगआउटमध्ये, जिथे मांडा सलामीची जोडी तिथनं पाठवेल. नवीन फलंदाज झाला निकेश पाटील, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. खरं तर वाकण क्रिकेट आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हटलं की नो डाऊट ॲट ऑल विनोद भोईर, तदनंतर प्रदीप पाटील, ही 2 नावं नेहमीच प्रत्येकाच्या स्मरणात आहेत, ज्यांनी असंख्य साऱ्या निसटलेल्या मॅचेस सहज जिंकून दिल्यात. मात्र तदनंतर तो वारसा फ्युचर ऑफ वाकण क्रिकेट निकेश. पहिलाच बॉल, षटकारानं सामना संपवण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी चेंडू जातो निर्धाव. डॉट बॉलची होती समाप्ती. मॅच मात्र पूर्णपणे खुली झाली आहे, कारण जीत भोईरचा हल्ला बोल, जीत स्ट्रोम एका बाजूनं सुरूच. 10 बॉल 29 त्यानं केलेत. फटका उंच हवेत आणि बॅटची कडा घेऊन बॉल मात्र फाईन लेगला. निकेश पाटीलच्या बॅटमधनं आला हा विजयाचा 4 आणि जिंकलाय सामना. दीपक दादा प्रतिष्ठान वाकण संघानं अभिनंदन. अँड हार्ड लक टीम क्रिशा कुशल स्पोर्ट्स वेलेगाव. पहिला सामना अगदी सहज जिंकला. या सामन्यामध्ये मात्र पराभव स्वीकारावा लागला. हार्ड लक. पुढच्या मॅचची होईल सुरुवात. लगेचच आपण वळूया मॅन ऑफ द मॅचकडे आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय 10 चेंडू